अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आता आपला विषय आहे नवरात्रीचे 9 दिवस. ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते. आपल्या कुलदेवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या कुलदेवीची सेवा मनोभावाने करायची असते. आता आपण पंधरवडा संपत आलं की आपण सगळं घर स्वच्छ करत असतो आणि आपल्या आई भगवतीची सेवा करण्यासाठी आपण सज्ज होत असतो. आणि बघा, ही सेवा करत असताना आपल्याला कोणकोणत्या चुका करू नये आणि कोणकोणते नियम पाळावे. जर आपण ह्या नियम आणि हे चुका जर नाही पाळले तर आपण कितीही सेवा करो, आपली सेवा पूर्ण होत नाही आणि त्याचे पुण्य फळ भेटत नाही. म्हणून आपण ह्या चुका आवर्जून पाळायच्या आहेत. आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असाल किंवा घटस्थापना करत नसाल तरीही पण आपल्याला ह्या चुका आवर्जून पाळायच्या आहेत. मग असं कोणी असं म्हणतं की आम्ही घटस्थापना करतच नाही, तर आम्ही ह्या नियम का पाळावे? पण असं नाही. आपण जरी घटस्थापना केली नसेल तरीही आपली कुलदेवी हे नवरात्रीमध्ये साक्षात त्यांचे या धर्तीवर येत असतात आणि त्यांचं सगळ्या धर्तीवरती त्यांचं कणाकणामध्ये वास असतो. ते आदिमाया शक्ती आहे. ते प्रत्येक क्षणामध्ये ह्या 9 दिवसामध्ये, शारदीय नवरात्री ह्या 9 दिवसामध्ये आपण त्यांचं खूप आदरभावाने आदर करायचा आहे आणि त्यांचे नियम पाळायचे आहेत. तरच आई भगवती कुलदेवी आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होत असते. मग आता नियम कोणते आहेत? बघा, आपण घटस्थापना करत असाल तर आपण घटस्थापना करत असतो तेव्हा फक्त आपण कुलदेवीचं टाकच आपल्याला घटामध्ये स्थापना करायचं असते. असं नाही की आपण घरामध्ये खंडोबाचं टाक आहे, भैरोबाचं टाक आहे, पण आणि खंडोबाचं टाक हे त्यांचे नवरात्री षडरात्री अलग असतात आणि हे नवरात्री अलग असतात. नवरात्री ही कुलदेवीची असते आणि षडरात्री ते कुलदेवांचे असतात. म्हणून ह्या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीचंच टाक आपल्याला आपल्या घटावरती स्थापना करायचं आहे. आणि समजा आता आपण घटस्थापना केल्यावर देव धुवावं की नाही, तर आवर्जून धुवावं. फक्त आपण देवीला घटस्थापना केलेलं आहे आणि देवीलाच आपण त्या घटावरती आपण निद्रा अवस्थेमध्ये आपण घट देवीला ठेवत असतो. म्हणून देवीच हे विश्राम केलेली असते. म्हणून देवांना धुवावे, देवांची पूजा करावी. समजा तुम्ही देव धुत नसाल, देवांची पूजा करत नसाल, तर मग आपण कोणतीही पूजा फलित होत नाही. आपली पूजा पूर्ण व्यर्थ जात असते. म्हणून आपले सगळे देव आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मग आपल्याला अभिषेक करणं आवश्यक आहे. सगळं गणपतीची मूर्ती असते, आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती, सगळ्या देवींची आपल्याला पूजा करायची आहे. आणि आपण ह्या घटस्थापनामध्ये आपण देवांची पूजा करायची आहे. मग काही परिवारामध्ये काय होतं, घटस्थापना झालेली आहेत, आता देव धुवू नये, हे चुकीचं आहे. हे नियम चुकीचा आहे. दुसरा नियम म्हणजे आपण घटस्थापना करो किंवा न करो, आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे. ब्रह्मचर्य ही नवरात्रीमध्ये साक्षात देवी विश्राम करत असते. म्हणून आपण आपल्या देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला आवर्जून सेवा करायची आहेत आणि ह्या काळामध्ये ब्रह्मचर्य पालन आवर्जून करायचं आहे. मांस, मदिरा ह्या गोष्टीपासून तर वर्जच ठेवायचं आहे. ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी स्पर्शसुद्धा करायचं नाही. आणि तसेच समजा आता कोणी अशी व्यक्ती असेल घरामध्ये, ऐकणारे नसेल, तर ते जर ऐकत नसेल, व्यसनी असेल की त्यांनी ऐकत नाही, आपलं आणून खात असेल तर खाऊ द्या. पण जे घरची कुलस्त्री आहे, ती कुलस्त्रीने अजिबात स्पर्श करू नये. आणि ह्या नवरात्रीमध्ये घरच्या कुलस्त्रीनीच कुलदेवीची सेवा करायची असते.
कुलदेवीची सेवा ही घरच्या कुल स्त्रीनीच करायची असते. आणि तसेच समजा आता आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ करताना आपण साडी आवर्जून घालायची आहे आणि हातात बांगड्या, कपाळावरती आपण टिकली लावला असाल तरीही पण आपल्याला कुंकू लावायचंच आहे. मग कोणाचं असं प्रश्न पडतं की आपण जर ड्रेस घातले तर देवी प्रसन्न होत नाही का? तसं तसं काही नाही. पण हे आपली भारतीय संस्कृती आहे आणि शास्त्रीय परंपरा आहेत. आपल्या जे रीतरिवाजी ते थोडेसे अलग आहेत. हे स्त्री सौभाग्याचं लेणं आहे आणि सौभाग्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून ह्या गोष्टी आवर्जून आपल्याला पाळायच्या आहेत. तसेच समजा आता आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर आपल्याला भूमिशयनच करायचं आहे. कधीही आपण या नवरात्रीमध्ये आपण गादीवर झोपायचे नाही. गादी समजा पलंग असेल तुमचे काय असते त्याच्यावर स्पर्शसुद्धा करायचं नाही. हे सगळं आपण देवीसाठी सोडून देत असतो आणि आपण फक्त चटई आणि काहीतरी बेडशीट वगैरे टाकून आपण जमिनीवरच झोपत असतो. तर ह्या नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत. ह्या छोट्या-छोट्या नियम आहेत, पण आपल्या जीवनामध्ये ह्या नियमाचं खूप काही प्रभाव सोडून जात असतं. आपल्याला कळत नाही की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण आपल्या जीवनामध्ये ह्यांचे खूप सकारात्मक परिणाम ठरतात. आणि आपल्याला सगळी सेवा करताना भावना हवी आहे, श्रद्धा हवी आहे आणि आपल्यामध्ये विश्वास आहे. आपण जे काही सेवा करतो, काही त्याग करतो, ह्या नवरात्रीमध्ये 9 दिवस हे आपल्या देवीला समर्पित आहेत. आणि हे नवरात्री देवी भगवतीची आराधना करण्यासाठी हे 9 दिवस समर्पित आहे आणि आपण ज्या काही नियम पाळतो, त्यागतो ते सगळे देवीला समर्पित आहेत. मग आपण काहीतरी त्याग केल्यावर देवी आपल्याला 1000 गुणाने आपल्याला फळ देत असते. म्हणून ह्या काळामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. तसेच बघा आता काही ह्या सेवा करताना उपवास तुम्ही करत असाल तरी तुमच्या शरीराला पाहूनच तुम्ही उपवास करावा. समजा तुम्हाला शरीराची काही आरोग्य अडथळा असेल तर जास्त त्रास देणं पण गरजेचं नाही. जेवढं शक्य होईल तेवढंच उपवास करू शकता. नाहीतर मग तुम्ही अष्टमी किंवा नवमीचं आपलं उपवास करून देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. उपवास केल्यावरच देवी प्रसन्न होते का असे पण नाही. फक्त आपल्या मनामध्ये भाव आणि श्रद्धा असेल तर आई भगवती सगळ्यांना प्रसन्न होत असते. आणि ह्या वेळेस आपण सेवा करत असताना आपल्याला चामड्याचे कोणतीही वस्तू वर्ज करायचं आहे. आपण चामड्याची वस्तू चामड्याची चप्पल वापरत असतो, चामड्याचा आपल्याला बॅग वापरत असतो आणि पर्स वापरत असतो. हे जर गोष्टी आपण असेल तर आपण ह्या आवर्जून टाळायच्या आहेत. ह्या गोष्टीला स्पर्शसुद्धा करायचे नाहीत. काही जर तुम्हाला चप्पल वगैरे तुम्ही त्याग करू शकता, 9 दिवस तर करू शकता. जर जमत नसेल तर तुम्ही प्लास्टिकची चप्पल वापरू शकता, पण चामड्याची चप्पल आपल्याला वापरायची नाही. आणि घरामध्ये आपण बाहेर वगैरे जाताना आपल्याकडे चामड्याचं पर्स वगैरे असतं, ते सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे. तर ह्या नवरात्रीमध्ये ह्या 9 दिवसामध्ये ह्या अजिबात चुका करायच्या नाहीत. आणि ह्या चुका बघा आपल्या ह्या छोट्या-छोट्या चुका असतात, पण हे आपल्याला माहिती नसतात की आपण काय करावे आणि काय करू नये. आणि तसेच जर आपण अखंड दीपदान करत असाल तर अखंड दीपदानमध्ये समजा कधी तुमची दीप शांत जरी झाले तरी आपण कधी घाबरून जायचं नाही की दीप शांत झालं आता कसं होईल. ह्या तर काही फरक पडत नाही. तर दुसरं आपण शांत झालं तरी आपण प्रज्वलित करू शकता. तर ही छोटीशी माहिती मला शेअर करायची होती. जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक जरूर करा. आणि माझी जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन